सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। साडेबारा वाजून गेले असतील, पण मन इतकं उत्तेजित झालं होतं की झोपेचा विचारही मनाला शिवत नव्हता। झोपाळ्यावर बाबा बसले, त्यांच्या शेजारीच मीही बसले। तुला काही जाणवलं नाही? बाबांनी विचारलं। मी केवळ मानच हलवली। काय जाणवायला हवं होतं? जवळून कोणीतरी जाताना? नाही दुर्गे, तू स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करत होतीस, हो की नाही? आपल्याला असा एकट्याचाच विचार करून चालायचं नाही। इतरांची ही जबाबदारी आपल्यावरच आहे, हे कधीही विसरून चालायचं नाही। आता ऐक, या खेपेपुरतं काम झालेलं आहे, ते त्या घरात कोंडलं गेलेलं आहे। कसं करायचं हे तू प्रथमपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहेस। पुन्हा वेळ आली तर बटव्यातल्या बिया वापरायच्या। त्या बियांनी काय कसं काय होतं याच्या तपशिला तुला जाण्याची गरज नाही। ज्ञान असो वा नसो, क्रिया केली की तिचा ठराविक परिणाम होणारच, ही खात्री सतत मनात ठेव। आता मला कपभर गरम दूध दे आणि तू झोपायला जा। पहाटे पहाटेसच मी इथून जाणार आहे। विश्वनाथ पंतांना माझ्यातर्फे तूच नमस्कार सांग। मी त्यांचा हात एकदम घट्ट धरला। दुर्गे, माझ्या हातावर हात ठेवत ते म्हणाले, दृष्टी आली की समोर येईल ते पाहावंच लागतं, प्रिय असो वा अप्रिय असो। मगाशीच म्हणालो ना, देणगी फुकट कधीच मिळत नाही, त्याची काही ना काही किंमत मोजावीच लागते। बाबा, मी बोलायला लागले पण त्यांनी मला गप्प केलं। आता जा, खूप उशीर झाला आहे, तेवढं दूध आणून दे आणि जा। मी स्वयंपाकघरातून गरम दुधाचा पेला त्यांच्या हातात दिला, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं। मनोमन खात्री पटली होती की ही आपली आणि बाबांची अखेरचीच भेट आहे। पुन्हा ते आपल्याला दिसणार नाही आहेत, आणि झालंही तसंच। गावी गेल्यावर 15 दिवसांच्या आतच त्यांना एक जबरदस्त हार्ट अटॅक आला। सेकंदभरात सर्व खेळ आटोपला सुद्धा। मग मी वर गेले। पहाटेस केव्हा तरी जरा वेळ डोळा लागला असावा। खाली आले तर बाबा आधीच गेले होते। त्या एका रात्रीत माझ्यात केवढा बदल झाला होता। खांद्यावरच्या जबाबदारीची जाणीव होती, तशीच आतल्या आत्मविश्वासाचीही होती। मी व्हरांड्यात आले। समोरच भाऊजींचं घर होतं। बाबा म्हणाले होते ती दृष्टी मला आली होती। आता मला भिववण्याची शक्ती त्या घरात नव्हती। माझ्या नजरेला ते घर म्हणजे एक पिंजरा होता, एक पिंजरा ज्याच्यात एक घातकी, अमानवी, हिंस्त्र, काय म्हणायचं, पिशाच म्हणायला काय हरकत आहे? नावाने काय होतं, गुणधर्म तर बदलत नाहीत, असं काहीतरी कोंडून ठेवलं आहे आणि त्या सापळ्यातून ते सुटणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी माझी होती। ही शक्ती असलेलं कोणीतरी आमच्या घराण्यात जन्म घेईपर्यंत तरी जबाबदारी माझीच होती। माझ्यात झालेला बदल इतरांनाही जाणवत असावा, कारण त्या दिवसापासून सर्वांच्या माझ्याशी वागण्यात अगदी जाणवण्यासारखा बदल झाला। हे आतापर्यंत माझ्या सूचना हसण्यावारी नेत असत, ते आता थांबलं। रखमा एकटी एकटीच होती। यांना सांगून वाडीवरच्याच एकाशी तिचं लग्न लावून दिलं। सारा दिवसभर ती कामाला आमच्या घरीच असायची। वर्षभरात तिला मुलगीही झाली। गोविंदाला श्रीवर्धनच्या शाळेत घातला होता। हे सुरुवातीस म्हणालेही, तू राहतेस का त्याच्याबरोबर तिथे? मी वाडीवर राहीन। अर्थात वाडी सोडणं मला शक्यच नव्हतं। शेवटी यांच्याच एका जवळच्या मित्राकडे गोविंदाची राहण्याची सोय केली। तेव्हा शाळेला बोर्डिंग नव्हतं। सुट्टीचा गोविंदा यायचा, त्याच्याबरोबर त्याचा रघु नावाचा मित्रही वाडीवर यायचा। गोविंदा, रघु आणि रखमीची मती, तिन्ही मुलं एकत्रच खेळत असत आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागत असे। रिकामी घरं म्हणजे मुलांची अगदी आवडत्या जागा, पण वर पाहता पाहता रिकामं वाटणारं हे दुसरं घर रिकामं नव्हतं। बाबांच्या शब्दांचा प्रत्यय मागेच आला होता। सुरुवातीस ते पाहता जीव शहारला होता, पण कशाचीही सवय होते म्हणतात ना। संध्याकाळी त्या घराकडे पाहत असताना एक बुटकी सावली छपरावरून सरकत सरकत मागे गेलेली दिसली, पण नंतरही अनेकदा
पण बाबा म्हणाले होते तसला प्रकाश मात्र मला कधी दिसला नाही. पण जे काही दिसलं ते काही कमी होतं का? दिवस जात होते. बाबांनी सांगितलेली गोविंदाची चाचणी घ्यायचीच होती. फक्त मी योग्य त्या संधीची वाट पाहत होते आणि एके संध्याकाळी तो अंगणात धावत असतानाच ठेच लागून पडला. डोक्याला जखम झाली. तशी जखम गंभीर नव्हती, पण रक्त मात्र खूप येत होतं. तेव्हा मला हवी ती संधी मिळाली, पण गोविंद आमच्या त्या दृष्टीने निरुपयोगीच निघाला. माझ्या शिरावरची जबाबदारी त्या प्रमाणात वाढण्याची जाणीव झाली. आता गोविंदाच्या मुलामुलींसाठी थांबायला हवं होतं. बरं, हे कोणाशी बोलण्याचीही सोय नव्हती. दिवस जात होते, मुलं मोठी होत होती, रखमीची मतीही वाढत होती. पण त्या बिचाऱ्या रखमीच्या नशिबातच सुख लिहिलं नव्हतं की काय कोण जाणे. तिच्या नवऱ्याला परशाला दारूचं व्यसन लागलं. दारू म्हटलं की पैसा हवाच. रखमीच एक दिवस मला म्हणाली, बाई, तुमचं सोनाडकं कुठं असतं ते मला माहीत नाही, त्याची जागा बदला. माझ्या नवऱ्याला आताशी प्यायचा नाद लागलाय, पैशांसाठी तगादा करायला लागलाय. एक दोनदा मोठ्या घरच्या पैशा दागिन्यांसंबंधातही बोलून गेला. दारूच्या नशेत गेला म्हणजे त्याचा तोल सुटतो. धरली माझी मानगुटाने म्हणाला, रखमे, मोठ्या घरातले पैसे दागिने कुठे असतात ते सांग. मी काय करणार बाई, मला 2 रट्टे बसले तरी चालतील, पण तुमच्या घरच्या चोरीला मी कारण व्हायला नको. रखमे, मी तिला सांगितलं, तू काळजी करू नकोस, मीच परशाला 2 शब्द सांगून पाहते. ऐकलं तर बरंच, पण तू मुळीच काळजी करू नकोस. अर्थात मी परशाशी बोलले आणि अर्थात त्याचा काही उपयोग झाला नाही. व्यसनाचं असंच असतं. आधी ती दारू नाहीतर गांजा नाहीतर आणखी काही मिळवण्यासाठी माणूस वाटेल ते करतो आणि मग त्याचा तोलच जातो. परशाला रात्रीचं घरात शिरणं अगदी सोपं होतं, कारण आमच्या घराच्या कोणत्याही दाराला आतून कड्या घातलेल्या नसत. पण परशाने रात्रीचं यायला नको होतं आणि ती मोठी लाकडी पेटी तर मुळीच उघडायला नको होती. आत आमची जास्तीची चांदीची भांडी ठेवलेली असत, पण नुसती चांदीची भांडीच नाहीत, त्याच्या हातून पेटीचं झाकण सुटलंच. खूप मोठ्याने पेटीवर आपटलं. खूप मोठा आवाज झाला. हे घाईघाईनं खाली येईपर्यंत परशा मागच्या दाराने पसारही झाला होता. मालकांच्या घरी चोरी झाली, बोभाटा झाला आणि परशा नाहीसा झाला. तेव्हा आपोआपच त्याच्यावर आरोप आला आणि ज्यांना ज्यांना त्याचं वागणं माहीत होतं त्यांच्यापैकी कोणासही आश्चर्य वाटलं नाही. मला नाही वाटत रखमी परशासाठी फारशी खंतावली असेल. ती आणि मध्ये आमच्या घरीच राहायला आल्या. मध्ये मोठी चुणचुणीत मुलगी, तशी ती गोविंदा आणि त्यांचा तो मित्र रघु यांच्यापेक्षा लहानच. पण ती मुलं वाडीवर आली की ही त्यांच्याबरोबर खेळत असायची. रखमीला मुलांच्यावर फक्त लक्ष ठेवायला सांगितलेलं होतं. मुद्दाम त्या घराकडे जायचं नाही. सांगितलं असतं तर ती हमखास गेली असती. शेवटी मूल असती. मला तर वाटलं गेली असतील. दुर्कटलेल्या काचातून त्यांनी आत पाहिलंही असेल, कारण गोविंदाच्या एका वहीत मला ते चित्र दिसलं होतं. ओळखता येण्यासारखी त्या घराची आकृती आणि खालच्या एका खिडकीत एक मोठा डोळा, नुसता डोळा, पांढऱ्या बोबुळाचा डोळा. काही वेडंवाकडं दिसलं असेल तर भीतीनं त्यांची बोबडीच वळेल, पण पुन्हा तिकडं फिरकणार नाहीत. पुढे जे काही झालं त्यात माझा काही दोष होता का? त्यांना समजून सांगायला हवं होतं का? जे झालं ते टळलं असतं का? मला तर काहीच सांगता येत नाही. झालं ते हे की एका सकाळी मथी समुद्रावर खेळायला गेली. ती परत आलीच नाही. ती तशी व्रात्य हूड नव्हती. पाण्यातही गोट्याच्या वर जायची नाही. तिचा पत्ता म्हणून लागला नाही. आणि वाडी म्हणजे सगळं उघडं. झाडझुडपं नाहीत, कपारी नाहीत, काही नाही. शोध घ्यायचा काय? 5-6 ताससुद्धा पुरे होते. मधीचा पत्ता म्हणून नव्हता. रखमीच्या बिचारीच्या मनाची काय अवस्था झाली असेल. साऱ्या जगात स्वतःचं नसावं म्हणजे किती नसावं. एक नवरा गेला, दुसरा गेला, मागे राहिली एकुलती एक मुलगी, ती सुद्धा गेली. रखमी बिचारी मान खाली घालून काम करत होती. मी तिला कामाला लावली नव्हती, पण नुसती बसून तरी ती काय करणार? कामात वेळ तरी जात होता, पण तिचं दुर्दैव एवढ्यावरच थांबलं नव्हतं. मधी साध्या नैसर्गिक अपघातात मरण पावली नव्हती. त्या रात्रीच मला त्याचं प्रत्यंतर आलं. रखमी तिच्या खोलीत गेली. मला मात्र अजिबात झोपावसं वाटत नव्हतं. हे वर गेले. मी वरांड्यातच बसून राहिले. समोरचं दुसरं घर होतं. घराची मागची दारं समोरच्या वरांड्यात उघडत होती. कललेल्या चंद्राची किरणं त्या वरांड्यात पडली होती. बराच वेळ तिकडे पाहत असून सुद्धा ती गोष्ट मेंदूपर्यंत पोहोचत नव्हती. मग मी एकदा भानावर आले. समोरच्या घराचं दार सावकाश सावकाश हालत होतं मागे पुढे. जे बाबांनी बंद केलं होतं, जे उघडं असायला नको होतं. परशा मथी गायब झाले होते. नाना तऱ्हेने मनाचा विचार चालला होता, पण एक गोष्ट उघड होती. बाबांनी दाखवून दिलेलं, शिकवलेलं आता मला एकटीलाच करावं लागणार होतं.
आता वेळ विचाराची नव्हती, कृतीची होती. मी देवाराच्या खालच्या कप्प्यातला तो बटवा काढला. फळीवर एका जुन्या डब्यात ठेवलेली काळी रेती काढली, थाळीत पसरली. जे काय करायला हवं होतं ते केलं. थाळी बाहेरच्या वरांड्याच्या कोपऱ्यात टोपलीखाली झाकून ठेवली. पण ती रोपटी वर यायला 5-6 तास तरी लागणारच. पहाटेचे 2-2:30 तरी होणार. आणि तोपर्यंत काय? मला पहाऱ्यावर राहायला हवं होतं. मागच्या वेळेची आठवण येणं अपरिहार्यच होतं. एक क्षणात गडूतलं पाणी हाताला चटका देणं इतकं गरम झालं होतं. तो एक अपवादात्मक प्रसंग होता का? कदाचित त्या रात्रीसारखीच परिस्थिती आली तर बचावासाठी पुन्हा एकदा तो प्रयत्न करावाच लागेल. तशी वेळ न येवो अशी मनोमन परमेश्वरापाशी प्रार्थना करीत होते. हवा गार पडत चालली. रात्री नेहमी समुद्रावरून जरासा गरम वारा व्हायला लागतो. आताही त्या गरम वाऱ्याची झुळूक आली. पण त्या वाऱ्यावर आणखी कसला तरी उग्र दर्प होता. कडवट उग्र, घशात खवखव करणारा. हा रात वारा शुद्ध नव्हता. ही रात्र शुद्ध नव्हती, काजाळलेली होती. बाबा म्हणाले होते तेच खरं होतं. एकदा दृष्टी आली की समोर येईल ते पाहावंच लागतं. पण केवळ डोळ्यांनीच नाही, कानांनाही नाही ते आवाज ऐकू येतात. नाकालाही नाही ते वास जाणवतात. मग सशालाही दबा धरून बसलेला शिकाऱ्याचा वास येतो. पण त्याच्यात प्रतिकाराची शक्ती कुठे असते? मलाही जाणवत होतं की त्या बंद घरातून मोकाट सुटलेलं काहीतरी रात्रीचा काळोख घुसळत माझ्या दिशेने येत आहे. कदाचित एवढ्यातच ते सांगळेल, एखादा आकार घेईल, ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल. पण हिंस्त्र आणि घातकी खास. माझा आणि माझ्या सगळ्यांचा बचाव मलाच करायचा होता. विचारासाठी एकदा क्षणभर मी डोळे मिटले असतील. डोळे उघडले. माझ्यासमोर मथी होती. तिच्या अंगावर तेच सकाळचे कपडे होते. पण तेवढंच, तिचं शिडशिडीत चवळीसारखं शरीर सुजल्यासारखं लठ्ठ दिसत होतं. तिचे दात असे मोठे आणि अणकुचीदार मोळीच नव्हते. आणि ते डोळे, काळ्या डोळ्यात पांढरी बोपुळा. ती माझ्याकडे पाहून हसत होती. तिचा शेवट तर झाला होताच. आणि वर ही तिच्या शरीराची विटंबना. 8-9 वर्षांची अश्राप पोर, अल्लडपणे हसणारी, खेळणारी. खोलवरून कुठून तरी संतापाची शिनक आली. त्या संतापाखाली मी बाकीचं सर्व काही विसरले. राग, भीती, शोक, प्रेम, कोणत्याही भावनेचा अतिरेक हीच कदाचित कळ असेल. ते काही का असेना, समोरच्या मायावी मथीकडे मी बोट केलं आणि आवळलेल्या दातातून जवळजवळ फिसकारल्यासारखी खेकसले. तू इथून चालता हो. हातातून सरसरत काहीतरी गेलं. क्षणभर बोटाला झिंझिने आल्या. फस्स असा आवाज झाला आणि समोरची आकृती नाहीशी झाली. जिथं ती उभी होती तिथे रेतीचा एक ढीग मात्र होता. पाठीचा कणा मोडणारं वजन पाहून आल्यासारखी स्थिती झाली होती. श्वास धापांनी येत होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. खांद्याचे आणि पाठीचे आणि पोटाचे स्नायू आखडले होते. हात गारीगार पडले होते. हाताला आणि पायांना मुंग्या आल्या होत्या. डोळ्यांसमोर रंगीबिरंगी वर्तुळं गरगरत होती. कानात घन घन असा आवाज होत होता. मी डोळे मिटून नुसती बसून होते. हळूहळू शरीर आणि मन ठिकाणावर आलं. थकवा तर होताच, पण समाधानही होतं. बाबा म्हणाले होते ते आठवलं. कोणत्याही घटनेच्या कारणाचा शोध घेत बसू नये. ती क्षमता फार फार थोड्या लोकांच्यात असते. शिवाय आताच्या क्षणी माझी मात झाली असली तरी ती तात्कालीन होती. अजून मुख्य काम पुढेच होतं. त्या घरात कायमचं बांधून ठेवण्याचं काम पुढेच होतं. मी स्वयंपाकघरात आले. घड्याळाकडे नजर टाकली. 1:30 वाजत होता. अजून 3 तास तरी थांबावं लागणार होतं. तिथल्याच एका मोठ्या खुर्चीत मी बसले. हवेत गारवा होता, पण अंगावर शाल घेतली नाही. एकदा का शरीराभोवती ऊब पसरली की झोप लागायला काय उशीर. मी फक्त डोळे मिटून बसून राहिले. मधून मधून लहानशा डुलक्या येत होत्या, पण गार वाऱ्याची झुळूक आली की लगेच जाग येत होती. शेवटी 3:30 वाजले. तेव्हा मी उठले. कंदील घेऊन बाहेरच्या वरांड्यात आले. थाळीवरची टोपली उचलून दूर केली. थाळीत रोपटं टरारून वर आली होती. एकेका रोपास 5-5, 6-6 शेंगा होत्या. शेंगा खोडून घेऊन 2 हातांच्या तळव्यात चोळताना काळ्या कुळकुळीत बिया निघाल्या. शेंगा खुडताच रोपं सुकली, कोमेजली, आडवी झाली. चांगल्या मूठभर बिया जमल्या होत्या. त्यांच्यातल्या निम्म्या त्या बटव्यात भरल्या. बटव्याचं तोंड बंद केलं. आधी वाटलं असाच कडोसरीला खोचून तिकडे जावं, पण लगेच शहाणपणा सुचला. बिया मागे राहायला हव्यात. आपलं परत येणं न येणं महत्त्वाचं नाही. त्याच पावली घरात गेले. देवाराखालच्या कप्प्यात बटवा ठेवला आणि मग मात्र निघाले. मनात भीती तर होतीच, नाही कसं म्हणता येईल. पण आता अगदीच असाही नाही, असाही मनात एक विश्वास होता. मी घराच्या मागच्या वरांड्यात आले.
जे दार चंद्रप्रकाशात मागे पुढे हलताना दिसलं होतं ते आता बंद होतं. एक वाईट खून. ते दार ढकललं. आत अंधार होता. आवाज नव्हता. पण आवाजाची अपेक्षा हाच मूर्खपणा नव्हता का? 5-7 सेकंदच मी दाराबाहेर थांबले असेल. मग आत पाय टाकला. उन्हातून गारव्यात आल्यासारखा, प्रकाशित खोलीतून अंधाऱ्यात आल्यासारखा फरक जाणवला. हातातला कंदील पुढे केला, पण कंदील खोलीचा फारच थोडा भाग दाखवत होता. अंधारे कोपरे कितीतरी होते. मनाशी विचार केला, असं जर करीत राहिले तर हातातलं काम कधीच व्हायचं नाही. माझ्या मागे मी दार लोटून घेतलं. कंदील खोलीच्या मध्यभागी ठेवला आणि डाव्या हातातल्या बिया खोलीच्या भिंतीच्या तळाशी टाकायला सुरुवात केली. त्याने काय साध्य होतं मला माहीत नव्हतं, पण मनात ठाम विश्वास होता की या घरात, या वास्तूत वावरणारी शक्ती इथेच डांबून ठेवायची असेल तर हाच एकमेव मार्ग होता. जसा काहीच प्रतिकार झाला नाही, जसा प्रत्येक खोलीत मला सहज प्रवेश मिळत गेला, तसा तसा माझा आत्मविश्वास वाढत चालला. तळमजला, मग पहिला मजला. घराच्या सर्व भिंतींच्या तळाशी बिया पसरल्या होत्या. पण आता सर्वात कठीण काम शिल्लक होतं. माळा. माळ्याचा जिना चढायला मनाचा जरा नेटच लावावा लागला. मी वर आले. कंदील वर केला, पण फारसा भाग दिसत नव्हता. प्रकाश पडला होता तो त्या रेतीच्या बाहुल्यांवर. एखाद्याच्या नजरेसमोर ओसाळ घराच्या अंधाऱ्या माळ्यावर अशा विद्रूप बाहुल्या एकाएकी आल्या असत्या तर त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला असता. कंदिलाच्या प्रकाशाने सावल्यांचे कोन तिरकस पडत होते. त्या खरोखरच भेसूर दिसत होत्या. कशासाठी बनवल्या होत्या याची काहीच कल्पना येत नव्हती. तरीही हेतू चांगला नसणार ही खात्री होती. माळ्यावरच्या भिंतीजवळून जायचं म्हणजे त्या बाहुल्यांकडे पाठ फिरवावी लागणार होती. भिंतीजवळून जाताना सारखं वाटत होतं की ते कवड्यांचे पांढरे डोळे आपल्यावर रोखलेले आहेत, आपल्या हालचालीबरोबर फिरत आहेत. सारखं वाटत होतं मागे वळून पाहावं, पण अगदी निर्धाराने मी स्वतःला आवरलं. माळ्याच्या भिंतीपाशी अनेक बोचकी पेट्या होत्या. जुनी अडगळ असेल, पण एका पेटीपाशी पाय थबकला. कंदिलाचा प्रकाश पेटीवर पडला होता. झाकणाखालून कापडाचा एक लहानसा तुकडा बाहेर आला होता. एकदम आठवलं, मथीच्या परकराच्या कापडावर असंच डिझाईन होतं. त्या क्षणी वाटलं आता खरोखरच आपला धीर कसणार आहे. पावलं पुढे हलेनातच असं वाटत होतं कोणत्याही क्षणी ते दार एकदम वर उचललं जाईल आणि आतून मन कसं सावरलं, हालचालींचं बळ कसं आणलं मला काही सांगता येत नाही. शेवटी माळ्याची चक्कर पुरी झाली. कंदील समोर धरून मी सावकाश जिना उतरले. मग तळमजल्यावर, मग बाहेरून दार बंद केलं. हेच बाबांनी केलं होतं. मला यश आलं होतं की नाही हे काळच ठरवणार होता, पण मला वाटतं की ते जेरबंद करण्याचं काम यशस्वी झालं होतं. सोनालीने कागद खाली ठेवले. पुढे मजकूर होता, पण आता जास्त वाचायची तिची इच्छा नव्हती. उथळ पाण्यातून चाललो आहोत अशा समजुतीने एखाद्याने पात्रातून जावे आणि मध्येच एकदम खोल पाणी लागावं तशी तिची अवस्था झाली होती. मनातल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, पण आणखी शेकडो प्रश्न समोर उभे राहिले होते. आणि तिची अडचण ही होती की या बाबतीत ती कोणाशीही चकार शब्दसुद्धा बोलू शकत नव्हती. उघड होतं की आजीने यापैकी काहीही कोणालाही सांगितलेलं नव्हतं. बाबा, रघुमामा यांना जरासा चमत्कारिक अनुभव आला होता, पण त्यामागच्या त्या भयंकर पार्श्वभूमीची त्यांना काडीचीही कल्पना नव्हती. आजीची जी काय चाचणी असेल ती असो, बाबा त्या कसोटीला उतरले नव्हते. आजी पुढच्या पिढीची वाट पाहणार होती, म्हणजे दादा आणि ती स्वतः सोनाली. कसलं हे चमत्कारिक वळण. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या.